मुळा मुठा नदीने वेढलेले हे क्षेत्र पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती आहे। तर चला मंडळी, सुरुवात करूया आपल्या पहिल्या ब्लॉगला। हे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात करतो मी। पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द या माझ्या गावापासून थेऊर हे फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अश्वारूढ भव्य असा सुंदर पुतळा दिसतो। महाराजांना लांबूनच वंदन करून आम्ही पुढे निघालो। जाताना वाटेत तुम्हाला मुळा मुठा नदी लागते। नदीवरचा ब्रिज तुम्हाला क्रॉस करावा लागतो। पावसाळ्यामध्ये हा ब्रिज पूर्ण पाण्याने भरलेला असतो। तर पावसाळ्यातले इथले हिरवेगार निसर्ग, खूप सुंदर असे निसर्ग तुम्हाला पाहायला मिळते। मित्रांनो, तुम्ही जर सोलापूर रोडने आलात थेऊर फाटावरून तर चिंतामणी गणपती तुम्हाला फक्त 6 किलोमीटर लागेल, आणि जर नगर रोडने आलात वाघोली साईडने केसनन रोडने तर तुम्हाला 12 ते 13 किलोमीटर लागेल। तुम्ही गुगल मॅपचा पण यूज करू शकता। तर मंडळी, थेऊर गावात आलात तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला बाईक कार पार्किंग दिसेल। तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता। आत जाताना तुम्हाला बाहेर खूप मोठे असे मार्केट दिसेल। फळ विक्रेते, हार, फुले, पुस्तके, तोरण विक्रेते दिसतात। ते तुम्हाला घ्यायचे की नाही ते आता तुम्ही ठरवायचे। थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला चिंतामणी गणपती गणेश प्रतिकृती संग्रहालय दिसेल। तिथे तुम्ही अवश्य भेट देऊ शकता। तेथून पुढे गेल्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री चिंतामणी मंदिर थेऊर असे लाल अक्षरात लिहिलेले दिसेल। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर कमानीतून तुम्हाला डाव्या बाजूला छोटेसे हनुमानाचे मंदिर दिसेल। तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता। मंदिरात जाताना बाहेर एक खूप मोठी लोखंडी घंटा आहे। आज बुधवार असल्या कारणाने एवढी गर्दी नव्हती। मंदिरात चतुर्थीला खूप गर्दी असते। भाविकांची समोरच एक दानपेटी आहे। तुम्ही दान देऊ शकता। तुम्हाला मंदिर हे दगडी आणि लाकडी दोन्ही प्रकारात ऐतिहासिक बघायला मिळेल। मंदिर मुख दर्शनसाठी जाताना पाया पडून जाणे। आत गेल्यानंतर तुम्हाला श्री चिंतामणी गणपतीची मूर्ती स्वयंभू डाव्या सोंडेची आसन घातलेली व पूर्वाभिमुख दिसेल। त्याच्या दोन्ही डोळ्यांत लाल मणी आहेत व हिरे आहेत। मंदिरात बाहेर भाविकांना दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत। आज गर्दी नसल्यामुळे खूप मोकळे वातावरण होते। तसेच बाहेर एक दगडी झाडाचा ओटा आहे। त्याखाली छोटेसे गणेश मूर्ती दिसेल, त्याचे दर्शन घेऊ शकता। बाजूला दगडी नंदी समोर महादेव मंदिर आहे। मंदिरात शंकराची छोटीशी पिंड आहे। सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे। काही दानशूर भक्त हे रोज अन्नदान करत असतात। तुम्हाला समोरच बोर्ड लिहिलेला दिसेल। तसेच तुम्हाला समोर भक्त निवास बोर्ड दिसेल राहण्यासाठी। तुम्ही जर राहणार असाल तर रूम बुक करून राहू शकता। तेथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला गणपतीच्या मंदिराच्या मागे तुम्हाला श्री विष्णू लक्ष्मी मंदिर दिसेल। तिथे तुम्ही दर्शन करून घेऊ शकता।
दर्शन करून येताना उन्हामुळे सावलीसाठी मंडप टाकलेला आहे, तिथे थांबून तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता। तेथून समोर आल्यानंतर समोर तुम्हाला एक तुळशी वृंदावन आहे, त्याच्या समोरच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक आहे। तसेच बाहेर येताना तुम्हाला भाविकांसाठी सुविधा असलेला मोठा फलक दिसतो लिहिलेला, तुम्ही त्याचा उपयोगही करू शकता। आमचे छान असे दर्शन घेऊन झाले। बाहेर आम्ही थंडगार उसाचा रस घेऊन घरी परतीच्या वाटेला निघालो। तेव्हा कसा वाटला व्लॉग नक्की सांगा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या नक्की प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।